सिल्लोड नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपला मोठी नामुष्की सहन करावी लागली असून अब्दुल सत्तार विरुद्ध सर्व पक्ष असे अनोखे चित्र सध्या सिल्लोडमध्ये पाहायला मिळत आहे। नगर परिषद स्थापन झाल्यापासून अब्दुल सत्तार यांचे एकछत्री वर्चस्व असल्याने विरोधी पक्षांना उमेदवार उभे करणेही कठीण झाल्याचं चित्र दिसून येत आहे। सध्या सिल्लोड शहरामध्ये भाजपला ऐनवेळी इतर पक्षामधून आलेल्या नवख्या लोकांना अधिकृत पक्षचिन्ह द्यावे लागले। इतकेच नव्हे तर एका उमेदवाराला 2 ठिकाणी फॉर्म भरावा लागण्याची वेळ आली आहे, ज्यामुळे विरोधकांची चांगलीच दमछाक झाली। प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेना उमेदवार तहसीन फिरोज पठाण यांच्या अर्जावर भाजपा उमेदवार ॲडव्होकेट निलोफर उस्मान यांनी आक्षेप घेतला होता। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप तथ्यहीन ठरवत तात्काळ फेटाळला। यानंतर आक्षेपकर्त्या स्वतः वकील असलेल्या ॲडव्होकेट उस्मान यांनी जिल्हा न्यायालय गाठले, मात्र न्यायालयाने देखील दोनही बाजू ऐकून पुन्हा एकदा आक्षेप फेटाळला आहे। शिवसेना उमेदवाराला दिलेला निर्णय कायम ठेवलाय। या घटनेमुळे आधीच अडचणीत असलेल्या भाजपाची सिल्लोडमध्ये नाचक्की झाल्याची चर्चा आता मतदारसंघांमध्ये रंगू लागली आहे। जगदीश नारळे, एमसीएन न्यूज, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर।